Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यामुळे शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या भेटीवरून भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली, त्या भेटीवर आक्षेप घेतला आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून संजय शिरसाट यांना फोन गेलाय आणि त्या फोनच्या माध्यमातून शिंदेंनी संजय शिरसाट यांची खरडपट्टी केल्याचं वृत्त समोर आलंय. G24 याबद्दलची माहिती दिलेली आहे आणि यानुसार संजय शिरसाट यांना भाजपकडून एक प्रकारे त्यांच्या भेटीवरती नाराजी व्यक्त करण्यात आली आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांना झापल्याचं वृत्त सुद्धा G24 यांनी दिलं. G24 या माध्यमाने दिलंय. नेमकं काय घडलंय, संजय शिरसाट यांनी नेमकं काय केलं होतं ज्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टी नाराज झाली आहे, त्यांचे वरिष्ठ नेते नाराजी व्यक्त करतायत. एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून संजय शिरसाट यांना जो फोन गेलेला आहे त्याच्याबद्दल नेमकं काय स्पष्टीकरण मागवण्यात आलेलं आहे, हे प्रकरण सगळं नेमकं काय आणि यावरून महायुतीमध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये पुन्हा एकदा खडाखडी होऊ शकते का? संजय शिरसाट हे एका मागून एक ज्या पद्धतीने वादात सापडतायत त्यामुळे हा वाद सुद्धा त्यांना एक प्रकारे जड जाणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर सगळ्यात आधी नेमकं काय घडलं होतं, तर संजय शिरसाट हे 26 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दिपके यांच्या घरी पोहोचले. ज्यावेळेला अभिजित दिपके हे दिल्लीमध्ये होते आणि ते संभाजीनगरमध्ये पोहोचलेले नव्हते, त्यावेळेला संजय शिरसाटांनी काय केलं तर ते घरी गेले आणि अभिजित दिपके यांच्या मातोश्री आणि त्यांच्या वडिलांची त्यांनी भेट घेतली आणि एक प्रकारे तिथे त्यांनी माध्यमांसोबत सुद्धा संवाद साधला. त्याच्यामुळे शिरसाट म्हणाले होते की अभिजित दिपकेंच्या आई आणि त्यांचे वडील यांच्यासोबत माझे अनेक वर्षांपासूनचे नातेसंबंध आहे. वाद झाला असता म्हणून यापूर्वी मी त्यांना भेटायला आलो नाही, त्यामुळं राजकारण आणि नातेसंबंध हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत, असं त्यावेळेला संजय शिरसाट यांनी म्हटलेलं होतं. आता संजय शिरसाटांच्या भेटीनंतर राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली, कारण भारतीय जनता पार्टीच्या गोटामध्ये एक प्रकारे नाराजी व्यक्त करण्यात आली, कारण अभिजित दिपके यांच्या आंदोलनामुळेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. ज्यांचं कॉक्रोच जनता पार्टीचं संपूर्ण आंदोलन हे भारतीय जनता पार्टी आणि मोदी शहा यांच्या विरोधात होतं, अशा व्यक्तीच्या भेटीला महायुतीतला मंत्री कसा काय जाऊ शकतो, अशी भावना सुद्धा भारतीय जनता पार्टी यांच्या समर्थकांमध्ये होती आणि त्याचे पडसाद भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. कारण संजय शिरसाट यांनी ती भेट घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी एक प्रकारे याच्यावरती आक्षेप घेतलेला होता. एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून काय फोन गेला, काय चर्चा झाली ते मला तुम्हाला सांगायचं आहे, पण त्यापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये कशी नाराजी व्यक्त झाली ते तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी संजय शिरसाट आणि दिपकेंच्या कुटुंबियांच्या जी काही भेट झाली त्याच्याबद्दल आक्षेप घेतला. त्यांचं म्हणणं असं होतं की अशा भेटींपूर्वी पक्षाच्या नेतृत्वाला माहिती देणं अपेक्षित असतं आणि त्यामुळं महायुतीमध्ये समन्वय राखला जावा. म्हणजे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना असं वाटतंय की संजय शिरसाट हे शिवसेनेला न कळवता दिपके यांच्या घरी गेल्याने त्यांनी त्यांच्या आई वडिलांची भेट घेतली, असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटतं. म्हणजे त्यांनी नाराजी आणि एक प्रकारे आक्षेप या दोन्ही गोष्टी संजय शिरसाट यांच्या भेटीवरती घेतल्या. आता दुसरी महत्वाची बातमी याच्यामध्ये अशी आहे की भाजपच्या नाराजीनंतर एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली. उपमुख्यमंत्री कार्यालयातून म्हणजे शिंदेच्या कार्यालयातून संजय शिरसाट यांना फोन गेला आणि त्या फोनमधून या भेटीचा उद्देश नेमका काय होता अशा प्रकारचा सवाल करण्यात आला आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचं स्पष्टीकरण हे शिवसेनेकडून म्हणजे पर्यायाने एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून मागवण्यात आलेलं आहे. अर्थातच आता G24 असं सुद्धा वृत्त दिलेलं आहे की एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाटांना फोनवर झापलेलं आहे, पण याची अधिकृत पुष्टी किंवा अधिकृत वृत्त हे अजूनही म्हणजे शिवसेनेकडून देण्यात आलेलं नाही. त्यामुळं नेमकं काय घडलेलं होतं हे जोपर्यंत शिवसेना अधिकृत सांगणार नाही तोपर्यंत या सगळ्या ज्या बातम्या आहेत त्या सूत्रांद्वारे किंवा जी बातमी G24 दिली आहे त्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी चालू जातील. पण या निमित्ताने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतोय की संजय शिरसाट हे पुन्हा एकदा नव्या वादात सापडलेले, कारण यापूर्वी ज्या वेळेला वेगवेगळ्या राजकीय घडामोडींमुळे संजय शिरसाट हे वादात सापडले, भाजपने सुद्धा त्यांच्यावरती आक्षेप घेतले, थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा विरोधकांनी केलेली होती. त्यामुळे संजय शिरसाट हे पुन्हा एकदा नवीन वादात आल्यामुळे सुद्धा शिवसेनेची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. आता तुम्ही म्हणत असाल तुम्ही संजय शिरसाट यांच्याबद्दल बोलतायत, बच्चू कडू हे सुद्धा दिपके यांच्या घरी गेलेले होते आणि त्यांनी अभिजित दिपकेंची भेट घेतली. ज्यावेळेला संजय शिरसाट गेले तेव्हा अभिजित दिपके तिथे नव्हते, पण ज्यावेळेला बच्चू कडू आले त्यावेळेला अभिजित दिपके तिथे होते. त्यामुळं शिवसेनेचे दोन नेते एकामागून एक दिपके यांच्या घरी जातात, त्यांच्या कुटुंबियांची किंवा अभिजित दिपके यांची बच्चू कडू भेट घेतात. या सगळ्या गोष्टीमुळं भारतीय जनता पार्टीमध्ये नाराजी आहे का असे सुद्धा आता सवाल उपस्थित व्हायला सुरुवात झाली आणि यावरून सुद्धा महायुतीमध्ये संघर्ष किंवा तणाव निर्माण होण्याची शक्यता. त्यामुळे
आगामी काळामध्ये या सगळ्या गोष्टींवरती महायुतीमध्ये काय निर्णय घेतला जाणार, संजय शिरसाट यांनी जी भेट घेतलेली आहे त्याच्याबद्दल महायुतीमधून काही वेगळी प्रतिक्रिया उमटणार का, त्यांच्यावर कारवाई होणार का, हे असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये चर्चेले जात आहेत. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.